आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026 विधी रणरागिणी पुरस्कार ॲडव्होकेट मृणाल माने यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली अनेक वर्षे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले असून इचलकरंजीतील प्रसिद्ध ॲडव्होकेट मृणाल गिरीश माने यांना त्यांच्या वकिली व्यवसायातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विधी रणरागिणी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष आशा वाघेरे आणि शहर उपाध्यक्ष सोहेल रंगारेज यांच्या उपस्थितीत देण्यात आले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील निपाणी येथे जन्मलेल्या मृणाल यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण निपाणी येथे झाले. 12वी नंतर वकिली क्षेत्राची आवड निर्माण झाल्याने आणि घरी वकिली क्षेत्र असल्याने पुढील शिक्षण कोल्हापुरातल्या शहाजी लॉ कॉलेज येथे झाले. गेली 30 वर्ष अविरतपणे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना महिलांना न्याय मिळवून देणे, सिव्हिल प्रकरणे ते हाताळतात. कौटुंबिक प्रकरणात वाद वाढवू न देता तडजोड करून मिटवण्यासाठी जास्त भर देतात. विधी सेवा प्राधिकरणाकडे बँकिंग पॅनेल, ॲडव्होकेट, ST महामंडळाच्या पॅनेलवर विशेष कार्यरत आहेत. आपल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली आणि त्यांच्या लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 साठी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. नमस्ते. नमस्ते. आपलं पोलीस मित्र आश्रममध्ये सहर्ष स्वागत. पोलीस मित्र आश्रमच्या वतीनं लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमची 2026ला विधी रणरागिणी या पुरस्कारासाठी आपली निवड झाली, त्यामुळं त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. कारण थोडक्यात आपलं नाव आणि परिचय, तुमचं शिक्षण कुठं झालं, माहेर, आणि आज ह्या क्षेत्रात कसं काय तुम्ही आला, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. माझं नाव मृणाल गिरीश माने. माझं नाव मृणाल गिरीश माने. माझं शिक्षण निपाणीमध्ये झालं 10वी ते 12वी पर्यंत. तिथून लॉ कॉलेजला कोल्हापूरला झालं, म्हणजे ॲडव्होकेट कोल्हापूरला. 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स होता, तो 5 वर्षाचा कोर्स मी केला. त्याच्यानंतर 1996ला मी पासआउट झाले. 1997 पासून वकिली क्षेत्रात मी काम करते. 2004 नंतर आफ्टर मॅरेज मी इचलकरंजीमध्ये आले आणि लग्नानंतर इचलकरंजीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. लग्नापूर्वी मी निपाणी, चिकोडी असं कर्नाटक माहेर असल्यामुळे मी कर्नाटकात प्रॅक्टिस करत होते. लग्नानंतर 2004 नंतर इचलकरंजीमध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. तसंच माझ्या घरी माझे सासरे, माझे आज्जस सासरे ॲडव्होकेट आळतेकर माने, ते म्हणजे वकिली क्षेत्रात होते. ते प्रसिद्ध वकील होते. माहेरी निपाणीला माझे वडील वकील होते. त्यामुळं मला वंश परंपरेने म्हणजे वकिलीचा व्यवसाय करायला मिळाला आणि मला वकिली क्षेत्राची पूर्वीपासून आवड होती. लोकांना, गरिबांना न्याय मिळवून द्यावा असं. त्याकरिता मी कोर्टामध्ये मोफत कायदेशीर सल्ला या पॅनलचं काम पण पाहते. म्हणजे गोरगरिबांना कायदेशीर सल्ला मोफत मिळावा, त्यांच्या केसेस मोफत आम्ही कोर्टात लढतो, त्याच्यासाठी त्या पॅनलचंही काम बघते मी. तसंच मला ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये सुद्धा मला पुरस्कार मिळाला होता. तिथंही ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांना गायडन्स दिला होता, म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी माहिती दिली होती, त्यासाठी पण पुरस्कार मिळालेला. हा 2000 शाहू गौरव पुरस्कार पण 2022 साली मिळाला होता. माझं म्हणजे ॲडव्होकेट क्षेत्रातलं काम चांगलं असल्यामुळं. मॅडम, आपण या क्षेत्रात म्हणजे एकतर तुमचा घर माहेरचा आणि सासरचा पिंड हा वकिली क्षेत्रातला मुळचा तुम्हाला म्हणजे वकिली क्षेत्राचं जास्त तुम्हाला असं बाहेरून तुम्हाला काय बाळकडू नाही, घरच्या याच्यातून तुम्हाला ते बाळकडू असल्यामुळं तुम्ही ह्या वकिली क्षेत्रात आला. सर्च रेकॉर्ड वगैरे. मॅडम, आपण
बँकिंग क्षेत्राचे त्या पॅनलवर पण काम करताय, म्हणजे नेमकं काय तुम्हाला ते काम असतं? हा, एखाद्या म्हणजे गरजूंना आपण जे बँकेतून लोन घेतात, हम्म. जो कर्जदार असतो त्याची प्रॉपर्टी हम्म. लिगली आहे का, हा. त्या लिगली प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन म्हणजे लिगल व्हॅल्युएशन त्याच्या मालकीची आहे का, त्यानं कसं म्हणजे त्याला बँक कर्ज देणार, त्यामुळे त्या प्रॉपर्टीचं लिगल जे कायदेशीर व्हॅल्युएशन असतं त्याला बरोबर. कायदेशीर अहवाल म्हणतो आपण, तो कायदेशीर अहवाल आम्ही बँकेला देतो. तर एखादं समजा बँकेचं कर्ज प्रकरण मंजूर झालं असेल आणि त्याचे बँकचे हप्तेच नाही गेले आणि त्याने चेक बाउन्स केला, तर अशी काय प्रकरण तुम्ही हो हो, चेक बाउन्स ते कोर्टामध्ये असतात. तर- बँकेतर्फे आम्ही चेक बाउन्सचे केसेस दाखल करतो. करताय? काय नेमकं काय प्रोसेस असते ती? त्याला चेक बाउन्स म्हणजे जर कर्जदारांना हप्ते भरले नाहीत हा. तर बँक त्याचं चेक बाउन्स करते. हा. बँक बाउन्स केल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही बँकेतर्फे कोर्टात केस घालतो. 138 चेक बाउन्स रिटर्न आल्यानंतर. हा. त्याच्यानंतर ती प्रोसिजर रिटर्न आल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याला आम्ही नोटीस देतो. बरं. ती नोटीस दिली, नोटीस देऊनही तो कर्ज भरत नसेल, बरं. म्हणजे कर्जाची किंवा इन्स्टॉलमेंटची रक्कम, इन्स्टॉलमेंटचे चेक असतात बँकेकडे, बरोबर. त्यामुळे ती जर भरली नाही तर आम्ही ती चेक फाईल करतो, केस फाईल करतो. केसमध्ये पहिल्यांदा आम्ही केस फाईल करतो, त्याच्यानंतर कोर्टा थ्रू नोटीस जाते, तो अपेअर होतो. मग काही सिव्हिल मॅटर मध्ये तुम्हाला असं कौटुंबिक काही हे केलं का तुम्ही, म्हणजे महिलांना कुठेतरी कौटुंबिक हिंसाचार असेल हा. किंवा हे असे काही प्रकरण तुम्ही handle आहेत केले? की आहेत तसे पण. ते केलेले आहेत? हा, असं काय तुम्हाला ते आता एखाद्या महिलेला कौटुंबिक म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स खाली त्रास होतोय, त्यामुळे आम्ही ते केस दाखल करतो. तिला राहायची सोय, तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, तिला जर मुलं असतील तर त्याला सांभाळण्याचा अधिकार आहे, त्याला म्हणजे तिचं पोट पाणी चालावं ह्याच्यासाठी मेंटेनन्स म्हणजे पोटगी मंजूर करावी आणि राहण्याची सोय ही नवऱ्याने केली पाहिजे. त्याच्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्ससाठी आम्ही अर्ज दाखल करतो. त्यातून ते म्हणजे प्रांतांच्याकडे जाते, त्याचा अहवाल येतो, मग कोर्टात केस चालते आणि त्यामुळे त्यावर त्यांचं कोर्ट व्हेरीफाय करून त्यांना पोटगी मंजूर करते. तुम्ही ती प्रकरण कोर्टात न चालता त्यांना तडजोडीनं काय मिटवण्याचा प्रयत्न केले? हो हो, मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये मोस्ट ऑफ दी हा. मी असा प्रयत्न करते की जेणेकरून आता नवरा बायकोंचे मॅटर्स तर भरपूर चालू आहेत, बरोबर. त्यामध्ये आम्ही काय करतो, पहिल्यांदा नवरा बायको दोघं आले की त्यांना म्युच्युअल कन्सेंटनं काय होतंय का, म्युच्युअल कन्सेंटमध्ये तुम्ही म्हणजे तुझं मत काय, बायकोचं मत काय, नवऱ्याचं मत काय, ह्या दोघांची मतं आम्ही स्वतंत्र म्हणजे मतभेद असतात म्हणून तर ती इथंपर्यंत आलेलं असतात. आम्ही काय करतो, त्यांना एकदा असं म्हणजे मेडिएशन टाईप करतो. आम्ही पहिल्यांदा नवऱ्याला बोलवतो किंवा पहिल्यांदा बायकोला, कोण येईल ते दोघांचे विचार घ्यायचे, त्यांची मतभेद काय आहेत आणि तिथून काय एक मध्ये निघतो का हे पहिला बघतो आम्ही. आणि त्यानंतर मग ज्यांना जर समजा कॉम्प्रोमाइज होतच नसेल तर मग घटस्फोट घ्या म्हणून सल्ला देतो. त्या ह्यानं आम्ही कोर्टात केस दाखल करतो. आणि जर समजा किरकोळ वादावादी असेल काय असेल तर मग त्यांना कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही एकत्र राहावा, मुलांच्या भविष्याचा विचार करा, तुमचा विचार करा, असं म्हणजे मेडिएशन करून आम्ही त्यांना एकत्र राहण्याचा पण सल्ला देतो. पण बॉन्ड आउट केल्यासारखं त्यांना एक हमीपत्र द्या, 2 साक्षीदार हमीपत्र द्या आणि तुम्ही एकत्र राहावा, तुमचा भविष्याचा विचार, मुलांच्या भविष्याचा विचार असं करून तुम्ही एकत्र राहावा. मोस्ट ऑफ दी मी तर म्हणजे माझ्याकडे येणारे मॅटर्स जे आहेत मॅट्रिमोनियल मॅटर्स, त्यामध्ये मोस्ट ऑफ दी त्यांनी एकत्र राहून संसारच करावा असं मी तर 100% प्रयत्न तसा करते. आणि जर नाही झालं तर मग कोर्टातून घटस्फोट घेणे असा मी त्यांना सल्ला देते. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी विधी रणरागिणी म्हणून तुम्ही ह्या कायदे क्षेत्रातले एक रणरागिणी म्हणून कार्यरत आहात. गेली 1997 पासून ते आज तागायत तुम्ही काम करत आहात. तर तुम्हाला पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला तर फार फार आनंद झाला. मॅडमनी जेव्हा मला सांगितलं की असं असं मॅडम तुमचं नाव नॉमिनेट केले आम्ही, त्यामुळे मला तर फार आनंद झाला. आणि अक्षरशः म्हणजे आता बोलायला शब्दच नाहीयेत, कारण का मॅडम असल्यामुळे म्हणजे तुमचं हे असोसिएशनचं काम पण ऐकलंय मी किंवा असल्यामुळे व्हॉट्सअप ह्याच्यावर मला बातम्या पण कळतात. मी मॅडमांच्या टचमध्ये असते, बातम्या ऐकते, बघते, त्यामुळं असोसिएशनचं काम तर तुमचं छानच आहे, त्यामुळं काही नाही. आणि मला हा पुरस्कार देऊन
मला सन्मानित केल्यामुळं मला फार आनंद झालेला आहे. त्यामुळं म्हणजे अगदी अक्षरशः म्हणजे मला आता बोलायला शब्दच नाही आहेत, पण मला फार म्हणजे फार आनंद झालेला आहे. आणि मी आभारी आहे तुमच्या असोसिएशनचे की माझं नाव तुम्ही नॉमिनेट केलं रणरागिणी ह्याच्याबद्दल. ओके. त्यामुळे धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.